जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे संधी. कोणतं संधी हे प्रकरण बघणार आहोत मित्रांनो. तर बघा, संधी या प्रकरणाबद्दल अनेक विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर संधी आणि संधीचे जे उपप्रकार आहे याच्यात तुम्हाला भीती पण नसणार आणि कुठलाही डाऊट नसणार आहे. ठीक आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं मित्रांनो, तर संधी या प्रकरणावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर जर तुम्हाला संधी समजली असेल तर मराठी व्याकरण समजायला पुढचं सोपं जातं. हे मी मागील व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे. पण संधी कोणत्या विद्यार्थ्याला समजणार किंवा संधी कोणाला समजणार आहे? तर ज्याला वर्ण माहित आहेत, काय ज्याला वर्ण माहित आहे आणि वर्णांचे उच्चार स्थान त्याचबरोबर जोडाक्षरे या तीन गोष्टी ज्यांच्या क्लिअर असणार, काय वर्णांचे उच्चार स्थान आणि जोडाक्षरे, त्यांना संधी समजणार आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की सर आम्हाला तर वर्ण माहित नाही, जोडाक्षरे माहित नाही, उच्चार स्थाने माहित नाही, तर त्यांच्यासाठी सूचना आहे की आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि ते व्हिडिओ तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला संधी समजणार नाही. मग जसं की गणितासाठी बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही, त्याच पद्धतीने संधी समजण्यासाठी तुम्हाला वर्ण पूर्ण माहित असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी वर्णाचा डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे ना. वर्ण, त्याचे प्रकार आणि उपप्रकार सर्व डिटेल मध्ये सांगितलेले. जर तुम्ही नवीन असाल, डायरेक्ट संधी बघत असणार, संधी प्रकरण शिकत असणार, तर तुम्ही आधी काय करा, वर्णाचे उच्चार स्थान आणि त्याचबरोबर जोडाक्षरे हे तिघं पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला संधी समजण्यास सोपं होईल. ठीक आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. संधी कोणाला म्हणायचे? तर संधीचा अर्थ असतो मराठीत सांधणे किंवा जोडणे. काय असतो? सांधणे किंवा जोडणे. सांधणे किंवा जोडणे. ठीक आहे. हो, बरोबर, सांधणे किंवा जोडणे. बघ, जर तुला संधी भेटली आणि तुला जर सांधता नाही आलं किंवा जोडता नाही आलं तर काय होतं? पश्चाताप असतो की नाही आयुष्यात. म्हणून तुला जर संधी भेटलेली आहे तर त्याला सांधता आणि जोडता आलं पाहिजे. जर संधीचं सोनं नाही करता आलं तर नंतर काय असतं? वाटोळं असतं की नाही. म्हणून संधी शिकण्याआधी तुला संधीचा अर्थ माहित पाहिजे. अर्थ काय? सांधणे किंवा जोडणे. मग आता इथे जोडलं कोणाला जातं, सांधलं कोणाला जातं? ठीक आहे. तर संधीचा आधी अर्थ काय होता? सांधणे किंवा जोडणे. ठीक आहे. याला म्हणतात संधी. ठीक आहे. दुसरं, विग्रह कोणाला म्हणायचं? विग्रह. कारण मी हा प्रकरण शिकवताना तुम्हाला संधी विग्रह हे शब्द वापरणार आहे. तुम्हाला आधी हे बेसिक क्लिअर असलं पाहिजे की विग्रह कोणाला म्हणायचं. तर विग्रह म्हणजे काय? वेगवेगळे करणे. काय? वेगवेगळे करणे. ठीक आहे. करणे. आता संधीचा अर्थ काय? सांधणे किंवा जोडणे. विग्रह म्हणजे वेगवेगळे करणे. आता या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की संधी होताना संस्कृत मधले जे शब्द आहेत त्यांची संधी होताना दिसते, बरोबर की नाही. संस्कृत शब्द जे आहेत त्यांची संधी होते. मराठी शब्द जे असतील तर बघ, मराठी शब्द त्यांना आपण एक सामासिक शब्द म्हणतो. काय? सामासिक शब्द. लक्षात घ्या. आता सामासिक शब्द, संधी आणि विग्रह यातला फरक काय? सामासिक शब्द म्हणजे काय? दोन अर्थपूर्ण शब्द आहे, आणि त्यांना एकत्र जोडून लिहिले जात आहे, पण त्या शब्दात कुठलाही बदल होत नाही. उदाहरणार्थ, जसं मी इथे लिहितो आई वडील, काय, बहीण भाऊ, भाजीपाला, असे कुठले तरी शब्द. आता बघ, आई एक अर्थपूर्ण शब्द आहे, वडील एक अर्थपूर्ण शब्द आहे. लक्षात येतं का नाही? मग या ठिकाणी कुठला बदल होतोय का? नाही. जसं की भाजीपाला, बरोबर आहे. आता भाजीपाल्यामध्ये बघ, भाजी आणि पाला हे दोन अर्थपूर्ण शब्द आहेत. लिहिताना मी सांधून लिहितोय, जोडून लिहितोय, पण त्याच्यात मूळ मूळ शब्दात काही बदल होतोय? नाही होतोय, बरोबर की नाही. तर याला सामासिक शब्द म्हणायचं. कोणतं? सामासिक शब्द. विग्रह म्हणजे काय? वेगवेगळे करणे. थोडक्यात, आता जर मी भाजीपाला हा शब्द दिलेला आहे, बरोबर आहे, तर इकडे बघ, भाजी अधिक पाला. लक्षात येते की नाही? भाजी अधिक पाला. आता इथे दोन शब्द वेगवेगळे केले म्हणजेच काय? भाजीपाला या शब्दाचा मी विग्रह केलेला आहे. लक्षात येत आहे. पण आता संधी कोणाला म्हणायची? तर संधी म्हणजेच काय की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकमेकांना जोडले जातात त्यावेळेस संधी तयार होते. उदाहरणार्थ, काय बोललो मी? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकमेकांशी जोडले जातात तेव्हा त्यांना आपण संधी म्हणतो. संधी म्हणजेच अजून दुसरं काय सांगू शकतो आपण? अक्षरांची काटकसर. संधी म्हणजेच काय सांगू शकतो? अक्षरांची काटकसर. उदाहरणार्थ, मी एक शब्द देतो इथे, विद्यालय. कोणता? विद्यालय. ठीक आहे ना. आता एक शब्द दिलेला आहे मी, विद्यालय. संधी कोणाला म्हणायचं आधी ते आपण बघतोय. ठीक आहे ना. नंतर त्याचे उपप्रकार वगैरे सर्व डिटेल मध्ये बघणार. विद्यालय, काय? विद्यालय. आता बघा, या ठिकाणी सामासिक शब्दामध्ये आई वडील हे दोन शब्द होते, ते जसेचे तसे जोडून लिहिलेले, त्याच्यात काही बदल झालेले नाहीये. परंतु संधीमध्ये आपण काय बघितलं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकमेकांमध्ये मिसळून किंवा साधून लिहिले जातील त्यावेळेस त्यावेळेस त्याला संधी म्हणायचं. ठीक आहे.
संधीमध्ये मित्रांनो अक्षरांची काटकसर केलेली आहे. काय संधीमध्ये अक्षरांची काटकसर आहे. काय अक्षरांची काटकसर आहे. काटकसर ती कशी केली गेली तर उदाहरणार्थ एक शब्द दिला मी तुम्हाला विद्यालय. आता या विद्यालय शब्दाचा विग्रह केला मी जोडाक्षरे तुम्हाला शिकवलेले आहे बरोबर की नाही. तर आधी सुरुवातीला इथून दोन अर्थपूर्ण शब्द आपण बाहेर काढू. विद्या अधिक आलय, विद्या अधिक आलय, विद्या अधिक आलय बरोबर की नाही. आता इथे दोन अर्थपूर्ण शब्द आपण वेगळे केलेले आहेत बरोबर की नाही. मग तुम्ही म्हणशाल की सर इथे अक्षरांची काटकसर कशी, तर बघा अक्षरांची काटकसर कशा पद्धतीने केलेली आहे. तर आता विद्याचं विग्रह करू आपण. व अधिक विलांटी पहिली ना म्हणजेच रस्व असणं हे डिटेल मी तिकडे जोडाक्षरेमध्ये क्लिअर केलेलं आहे. तर व अधिक ई अधिक द अधिक य अधिक आ. लक्षात येतंय का. आता इथे द्यामध्ये बघ द अधिक य अधिक आ आणि इथे मी लंगडी मारून का लिहितोय सर्व मी डिटेल तिकडे सांगितलं, तिकडे जाऊन तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर अधिक आता आलयचं बघू मग. आ अधिक ल अधिक अ अधिक य अधिक अ. मग आलयचा विग्रह अशा पद्धतीने झालेला. ठीक आहे. आता बघा इथे जर तुम्ही मध्ये जर बघितलं तर इथे आ अधिक आ बरोबर की नाही. मग या दोन आ ऐवजी काय केलेलं आहे इथे आ अधिक आ बरोबर एकच आ घेतलेला आहे. आणि हा जो पाठीमागील स्वर आहे ना तो काय य व्यंजनात मिसळला गेलेला आहे. लक्षात आहे का नाही. हा जो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बघा. आता इथे विद्या या पहिल्या शब्दातील आ हा शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे. जेव्हा एकमेकांमध्ये जोडले जातील त्यावेळेस काय तयार होणार संधी तयार होणार. आणि हा पाठीमागील जो स्वर आहे तो पुढच्या व्यंजनात मिसळला गेलेला आहे. लक्षात येत आहे का. म्हणून अशा पद्धतीने संधी तयार होत असते. लक्षात येत आहे का. मग त्याच्यात जर हा पाहिलं तर दीर्घत्व स्वरसंधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. तर आता ते उपप्रकार काय असतात ते आपण पुढे बघूया. आता थोडक्यात तुम्हाला संधी म्हणजे काय हे क्लिअर झालेलं असेल तर मग मी संधीचे प्रकार सांगतो तुम्हाला. संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. किती 3. मग ते कोणकोणते आहेत तर बघा संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. कोणकोणता आहे. पहिला आहे स्वर संधी ज्याला दुसरं नाव आहे अच. ठीक आहे ना. स्वर किंवा अच संधी. ठीक आहे. पहिली कोणती आहे स्वर किंवा अच संधी आणि त्याच्यात मग अजून आपल्याला त्याचे उपप्रकार बघायचे. दुसरी आहे व्यंजन संधी. व्यंजन किंवा हल म्हणतात त्याला. व्यंजन किंवा हल संधी. लक्षात आहे. पहिली कोणती आहे स्वर संधी स्वर किंवा अच संधी. दुसरी आहे व्यंजन संधी व्यंजन किंवा हल संधी आणि तिसरी विसर्ग संधी. लक्षात आहे. मग स्वर संधी कोणाला म्हणायचं तर बघा आता संधीचे एकूण किती 3 प्रकार आहेत. मी तुम्हाला एका चार्ट मध्ये क्लिअर करून देतो अगदी सोप्या भाषेत. नंतर आपण एक एक प्रकार डिटेलमध्ये बघूया त्याचे उपप्रकार वगैरे सर्व. पहिली कोणती आहे स्वर किंवा अच. ठीक आहे ना. स्वर किंवा अच संधी. लक्षात येते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना स्वर संधी माहिती पण अच संधी कशाला म्हणतात तेच माहित नाही. तर मी नवीन जे काही मराठीत बदल झालेले सर्व वर्णमालेमध्ये मी क्लिअर केलेले. ठीक आहे. तर तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे व्यंजनलाच नाव काय अजून व्यंजन किंवा हल संधी. ठीक आहे ना. व्यंजन किंवा हल संधी आणि तिसरी मित्रांनो विसर्ग संधी. कोणती विसर्गाचा अर्थ काय असतो सोडणे. विसर्ग संधी. विसर्गाचा अर्थ काय असतो सोडणे. मी वर्णमालेत डिटेल घेतलेलं आहे पण तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. विसर्ग संधी. आता इथे सोडावं काय लागतं तर थोडासा हिसका देऊन यांना फुफ्सातील जी हवा आहे ती तोंडाद्वारे सोडावी लागते म्हणून त्या संधीला विसर्ग संधी म्हणतात. तर विसर्ग संधी ओळखणं फार सोपं आहे. इथे 2 असे टिंब दिसत आहे का तर हा विसर्ग चिन्ह आहे मराठीत. याला काय म्हणतात विसर्ग चिन्ह. ठीक आहे. आता संधीमध्ये तुम्हाला महत्वाची एक गोष्ट आहे की प्रश्न कसे विचारले जातात. कधी कधी एखादा विग्रह दिलेला आहे ते तुम्हाला साधायला लावतात म्हणजे त्याची संधी करायला लावतात. ठीक आहे. एखादा विग्रह आहे ते तुम्हाला सांगायला लावतात. कधी कधी एखादा संधियुक्त शब्द आहे त्याचा विग्रह करायला लावतात. ठीक आहे. मग तुम्हाला हे माहित पाहिजे की विग्रह असणार तर त्यांना सांगायचं कसं. सांगताना त्याच्यात नियम वगैरे आपण इथे आहेत पण ते नियम वगैरे काही डोक्यात घ्यायचं नाही. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणार. फक्त आपला मार्क नाही गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आता बघा मग स्वर संधी किंवा अच संधी कोणाला म्हणतात तर स्वर संधी किंवा अच संधी म्हणजे काय की बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा स्वर असतो तेव्हा स्वर संधी तयार होते. लक्षात आहे का. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील लक्ष द्या पहिल्या शब्दातील हे लिहून घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण
स्वर असेल तर, स्वर असल्यास, स्वर असल्यास स्वर संधी तयार होते. स्वर असल्यास स्वर संधी तयार होते. लक्षात येतंय का? उदाहरणार्थ मी तुम्हाला हे जे शब्दात लिहून देईल त्याला सूत्रात मांडून देतो. ठीक आहे ना? म्हणजे स्वर संधी काय असणार? स्वर अधिक स्वर बरोबर काय होणार? स्वर संधी. ठीक आहे ना? स्वर संधी. लक्षात येतंय का मित्रांनो? उदाहरणार्थ जर याचा मी एक शब्द दिला तुम्हाला, तर बघा एक शब्द दिला याचं, तर बघा विद्या, विद्यार्थी. ठीक आहे ना? विद्यार्थी. लक्षात येतंय का? विद्यार्थी. मग आता पहिल्या शब्दातील वर्ण काय पाहिजे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर पाहिजे. दुसऱ्या शब्दातीलही पहिला वर्ण स्वर पाहिजे. अशा वेळेस काय तयार होणार? स्वर संधी. उदाहरणार्थ एक शब्द बघितला आपण इथे, विद्यार्थी. आता विद्यार्थी या शब्दामध्ये दोन अर्थपूर्ण शब्द सुरुवातीला बाहेर काढ. मग बघा कोणकोणते असणार? विद्या अधिक, विद्या अधिक अर्थी. लक्षात येतंय? विद्या अधिक अर्थी. आता या विद्याचा जर पहिल्या शब्दाचा विग्रह करू तर बघा काय होणार? व अधिक रस्व, पहिली वेलांटी म्हणजे काय? रस्वई अधिक द अधिक य अधिक आ. लक्षात येतंय? द्या. नंतर अधिक अ अर्थी. बरोबर की नाही? म्हणून र अधिक थ अधिक आणि दीर्घई. लक्षात येतंय? अर्थी. अर्थी. आता बघा लक्ष द्या, इथे पहिल्या शब्दातील विद्या पहिला शब्द आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे काय आलेला आहे? आ. आणि अर्थी हा दुसरा शब्द आहे, मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आलेला आहे? अ. म्हणजेच बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोघंही जेव्हा स्वर असतील त्यावेळेस काय होणार? स्वर संधी तयार होते. लक्षात येतंय? आता स्वर संधीचे उपप्रकार वगैरे आपण पुढे पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहोत, पण इथे मी बेसिक संधी आणि संधीचे जे प्रमुख 3 प्रकार आहेत ते समजून देतोय. ठीक आहे? तर पहिला स्वर संधी तुम्हाला लक्षात आलं असेल, स्वर संधी कोणाला म्हणायचं. तर दुसरा बघूया आपण व्यंजन किंवा हलसंधी. तर व्यंजन किंवा हलसंधी म्हणजेच काय? याची एक डेफिनेशन लिहून घ्या, व्याख्या लिहून घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण, शेवटचे वर्ण किंवा शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल. काय? व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा स्वर संधी तयार होते, तेव्हा व्यंजन संधी तयार होते. काय? तेव्हा व्यंजन संधी तयार होते. कोणती? व्यंजन संधी तयार होते. लक्षात येतंय का? तेव्हा व्यंजन संधी तयार होते. आता हेच जे मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल त्यावेळेस स्वर संधी तयार होणार. ठीक आहे? आता उदाहरणार्थ हेच तुम्हाला मी सूत्रात मांडून देतो. तर बघा कसं होणार? व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. लक्षात येतं का? व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर काय होणार? बरोबर व्यंजन संधी. कोणती? बरोबर व्यंजन संधी. हे लिहून घ्या मित्रांनो. ठीक आहे? आता याचं एक उदाहरण बघू आपण. तर बघा उदाहरणार्थ सदाचार. ठीक आहे? आता सदाचारचा जर आपण विग्रह केला तर दोन अर्थपूर्ण शब्द बाहेर काढायचे, जसं सत आचार. ठीक आहे? सत म्हणजे चांगले, आचार म्हणजे तुम्हाला तर माहिती. सत आचार. आता बघा इथे मी द आहे, मग द ऐवजी त का घेतलेला आहे? तर हे नियम आहे व्यंजन संधीचे, ते मी तुम्हाला नियमात क्लिअर करणार आहे. तर बघा आता पहिल्या शब्दात आणि मग इथे व्यंजनच का लिहिलेलं आहे ते पण सर्व मी नियमामध्ये व्यंजन संधीचे तुम्हाला क्लिअर करेल. फक्त एक उदाहरण एवढं लक्षात ठेवा की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आला पाहिजे? व्यंजन आला पाहिजे. दुसऱ्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल त्यास काय तयार होणार? व्यंजन संधी. मग बघा आता इथे त मध्ये काय? हा त व्यंजन आहे अधिक हा अ. बरोबर की नाही? मग लक्ष द्या, व्यंजन अधिक स्वर हे दोघं एकत्र आलेले या सदाचार शब्दामध्ये, म्हणजेच मग काय तयार होणार? व्यंजन संधी तयार होते. लक्षात आहे? आता संधीतला तिसरा प्रकार विसर्ग संधी. तर विसर्ग संधी कोणाला म्हणायची? तर समजून घ्या विसर्ग संधी कोणाला म्हणायची. तर इकडे लिहून देतोय. ठीक आहे? बरं हे पुसून घ्या तुम्ही, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि इकडे पुसून लिहून देतो. ठीक आहे?
स्क्रीनशॉट घेतला गेला असेल तर आता मी लिहून देतोय. बघा आता व्यंजन संधी कोणाला म्हणणार, तर व्यंजन संधी म्हणजे सॉरी विसर्ग संधी आता कोणाला म्हणायची ते बघणार आहे आपण. तर विसर्ग संधी म्हणजेच काय मित्रांनो, बघा पहिल्या शब्दातील विसर्ग संधी, तिसरी बघतोय आपण विसर्ग संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तेव्हा विसर्ग संधी तयार होते. लक्षात येतंय? म्हणजेच काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल त्यावेळेस विसर्ग संधी तयार होते. विसर्ग संधीचा तुम्हाला विग्रह दिलेला असेल तर विग्रह ओळखण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे की विसर्ग चिन्ह असला पाहिजे. पण जर विग्रह दिलेला आहे त्याची तुम्हाला संधी ओळखायला लावलेली तर ती थोडीशी कठीण जाऊ शकते. तर ते पण आपण डिटेलमध्ये विसर्ग संधीमध्ये सर्व बघणार, मग त्यानंतर तुमचा डाऊट राहणार नाही. तर आता बघा याचं एक उदाहरण घेऊ. आधी मी याला सूत्रात मांडून देतो तुम्हाला, ठीक आहे ना. म्हणजेच काय, आधी विसर्ग चिन्ह असणार, बरोबर की नाही. विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर काय होणार, विसर्ग संधी. कोणती, विसर्ग संधी. लक्षात आहे, विसर्ग संधी. आता बघा याचं एक उदाहरण बघू आपण. याचं उदाहरण काय आहे तर बघा, उदाहरणार्थ याचं एक उदाहरण बघूया आपण. तर बघा दुर्जन, काय दुर्जन. आता दुर्जनचा विग्रह केल्यानंतर कसा होणार, दुह अधिक जन. लक्षात येत आहे की नाही, दुह अधिक जन. म्हणजे मी तुम्हाला विसर्ग बद्दल बोलतो, विसर्गाचा अर्थ काय असतो, सोडणे. तर सोडायचं काय, श्वास सोडायचा आहे. फुफ्सातील हवा थोडासा हिसका देऊन किंवा झटका देऊन बाहेर टाकत असतो, बरोबर की नाही. तर त्याला आपण विसर्ग म्हणत असतो. मग विसर्ग संधीमध्ये आपल्या फुफ्सातील हवा बाहेर सोडायची. आता इथे दुर्जन हा शब्द दिलेला आहे, तुला याचा उच्चार जमला पाहिजे, दुर्जन, बरोबर की नाही. मग दुहजन याचा विग्रह असा होणार, दुहजन. लक्षात आहे. आता मित्रांनो आपण संधी आणि संधीचे 3 उपप्रकार पाहिलेले आहेत. याच्या पुढे आपण स्वर संधी आणि त्याचे उपप्रकार कोणते ते बघूया, ठीक आहे, या व्हिडिओमध्ये. आणि नंतर मग व्यंजन संधी, त्याचे उपप्रकार, त्यातले नियम, नंतर विसर्ग संधी आणि त्याचे उपप्रकार वगैरे, त्यातले नियम. त्याचबरोबर नवीन काही जे बदल झालेले असतील संधीमध्ये ते पण मी याच व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर करणार आहे, ठीक आहे. आणि महत्वाची एक गोष्ट आहे की नियम लक्षात ठेवण्यापेक्षा ना, तुम्हाला प्रश्न जर समजलेला असेल तर, म्हणजे विद्यार्थी नियम विसरतो, बरोबर की नाही, परंतु जर समज आलेली असणार तर त्याचा मार्क जात नाही. आणि मी ती समज आणून देण्याचा प्रयत्न या लेक्चरमध्ये करणार आहे, ठीक आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही बेल आयकॉनचं बटन जर दाबलेलं नसेल तर तोही दाबून घ्या, कारण मी जे काही नवीन लेक्चर अपलोड करणार आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. शिवाय तुमची जे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत पण आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. आणि अजून एक महत्वाची सूचना आहे की मी 9896016238 हा माझा व्हॉट्सअप नंबर मित्रांनो. या व्हॉट्सअप नंबरला माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर या ग्रुपमध्ये मी मोफत मार्गदर्शन करत असतो. मग ती सरकारी नोकरी कोणती असो, ठीक आहे, पोलीस भरती असो, फॉरेस्ट असो, अग्निवीर, SSC त्याचबरोबर PSU अंतर्गत ITI अंतर्गत जे काही गव्हर्नमेंट एक्झाम असतात त्याशी रिलेटेड कोणतीही परीक्षा असणार आहे, ठीक आहे, किंवा महाराष्ट्र शासनाच्या कोणतीही परीक्षा असतील त्याबद्दल मी सर्व गाईड मोफत या व्हॉट्सअप ग्रुपला करत असतो. तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करतायत एवढी डिटेल मला फक्त पाठवा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन. आणि यासाठी तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही, 100% मोफत आहे, ठीक आहे. तर आता पुढे आपण स्वरसंधी बघूया मित्रांनो. आता पुढे बघूया आपण स्वरसंधी मधला पहिला प्रकार आहे, संधी मधला पहिला प्रकार आहे स्वर संधी, ठीक आहे. संधी मधला पहिला प्रकार आहे स्वर संधी. आता या स्वर संधीमध्ये आपल्याला स्वर संधी कोणाला म्हणायची, त्याच्यानंतर त्याचे उपप्रकार काय, ठीक आहे, ते डिटेल आपण जाणून घेऊ. तर स्वर संधी म्हणजे काय, जसं आपण मागे बघितलं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असला पाहिजे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असला पाहिजे. यालाच काय म्हणतो आपण, स्वर संधी. लक्षात आहे. जसं की याचं एक उदाहरण आपण बघितलं होतं, काय, सूर्योदय, ठीक आहे. एक उदाहरण बघू आपण. उदाहरणार्थ
सूर्योदय, ठीक आहे ना, सूर्योदय. मग याचा विग्रह केल्यानंतर काय होणार? विग्रह केल्यानंतर काय होईल तर बघा, सूर्य अधिक उदय. लक्षात आहे, सूर्य अधिक उदय. मग बघा, सूर्याचा विग्रह केल्यानंतर काय होईल? स अधिक, उकार पहिला आहे म्हणून रस्व अधिक र अधिक य अधिक हा अ, बरोबर की नाही, अधिक उ अधिक द अधिक अ अधिक य अधिक य, ठीक आहे, अधिक अ, सूर्योदय. उदय, उदयचा काय असणार? उदय. ठीक आहे. तर बघा आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, इथे सूर्य पहिला शब्द आहे, मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोघं काय असले पाहिजे? स्वर असले पाहिजे. तेव्हा काय तयार होते? स्वर संधी तयार होते. बरोबर आहे. आता स्वर संधीचे अजून नाव आहेत मित्रांनो. स्वर संधीला सजातीय, स्वर संधीचे अजून नाव आहेत. ठीक आहे ना. स्वर संधीचे आता आपल्याला प्रकार बघायचे थोडक्यात. काय? स्वर संधीचे प्रकार बघायचे. मग स्वर संधीचे प्रकार कोणकोणते आहेत? तर स्वर संधीचे मुख्य आता प्रकार बघू आपण. ठीक आहे. पहिला प्रकार कोणता आहे? सजातीय किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधी. पहिला प्रकार कोणता आहे स्वर संधीमध्ये? सजातीय किंवा, पहिला प्रकार बघायचा आहे स्वर संधीमध्ये. पहिला प्रकार, ठीक आहे, कोणता आहे? सजातीय किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश. हे नवीन अपडेट आलेले आहे, लक्षात ठेवा. दीर्घादेश संधी, लक्षात येत आहे. आता सजातीय किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधी कोणाला म्हणायची? तर बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोघं मिळून ज्यावेळेस दीर्घ स्वर तयार होत असतो त्यावेळेस त्याला सजातीय किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधी असं म्हणायचं. लक्षात येते. सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणत असतो आपण. ठीक आहे, मी वर्णमालेत हे पॉईंट क्लिअर केलेले होते. मग सजातीय किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधी कोणाला म्हणणार? की सजातीय स्वर असले पाहिजे, ठीक आहे, किंवा एकाच उच्चार स्थानातून निघतायत. ठीक आहे, मग त्या ठिकाणी ते दोघं रस्व असतील तरी चालणार, ते दोघं दीर्घ असतील तरी चालणार आहे. ठीक आहे, यालाच म्हणायचं आहे सजातीय किंवा दीर्घादेश किंवा दीर्घत्व स्वर संधी. लक्षात आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला अ चे नियम आहे, लक्षात आहे. मग याच्यामध्ये अ चे नियम कसे बघा? रस्व अधिक रस्व अ, हे लिहून घ्या तुम्ही. नंतर याचे आपण उदाहरणात शब्द पण बघूया. ठीक आहे, रस्व अधिक रस्व, ठीक आहे ना, रस्व अधिक रस्व काय होणार? दीर्घ आ. आता बघा, इथे एक रस्व आहे, बरोबर की अ अधिक आ होता है ना, बरोबर की नाही. नंतर दुसरं, त्याच्यात दुसरा नियम बरोबर आहे, अ अधिक आ, बरोबर काय होणार? आच होणार. त्यानंतर तिसरा आ अधिक अ पण काय होणार? आच होणार. त्यानंतर चौथा नियम याच्यात, ठीक आहे, आ अधिक आ बरोबर काय होणार? आच होणार. तर तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो याच्यावरचे शब्द दिलेले असताना विचारला जातं की खालील कोणत्या नियमात बसतोय तो. लक्षात आहे. हे झाले कोणते नियम? अ चे नियम झाले, अ किंवा आ चे नियम. लक्षात आहे. आता इकडे दुसरा नियम बघू आपण. ठीक आहे, ई चे होतात कोणते? रस्वई किंवा दीर्घ ई चे नियम. लक्षात आहे. मग याच्यात बघा काय होणार? रस्वई अधिक रस्वई काय होणार? दीर्घई होते. लक्षात आहे. पहिली दीर्घई आहे आणि दुसरी रस्वई आहे, तरी काय होणार? दीर्घची होणार. लक्षात आहे. पहिली रस्वई आहे आणि पहिली रस्वई आहे आणि दुसरी दीर्घई आहे, तरी काय होणार? दीर्घची होणार. म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण रस्वई आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं वर्ण रस्वई आहे, तर दोघांनी मिळून काय होणार? दीर्घई. म्हणजेच जेव्हा संधी होणार ना, सांधणे झाला, एखादा शब्द सांधला जाईल, ठीक आहे ना, जोडला जाणार, त्यावेळेस ना दुसरी विलांटी द्यावी लागते. कोणती? दुसरी. लक्षात येत आहे का? इथे दुसरी विलांटी देणार. काय? इथे दुसरी विलांटी द्यायची. दुसरी विलांटी. त्यानंतर दीर्घई अधिक दीर्घई, ती पण काय होणार मित्रांनो? तर दीर्घच ई होणार. लक्षात आहे. त्यानंतर ऊ चे नियम बघायचे आपल्याला कोणते? रस्व किंवा दीर्घ ऊ. लक्षात आहे का? रस्वई किंवा दीर्घ ऊ. मग याच्यात काय होणार? पहिला नियम रस्व ऊ, इथे पण ही 4 नियम होते. लक्षात आहे. पहिलं काय? रस्व ऊ अधिक रस्व ऊ बरोबर काय होणार? दीर्घ ऊ. ठीक आहे. दुसरा नियम दीर्घ ऊ अधिक रस्व ऊ बरोबर काय होणार? दीर्घच ऊ होणार. त्यानंतर तिसरा नियम
पहिला रस्व ऊ आहे अधिक दुसरा दीर्घ ऊ आहे, बरोबर काय होणार, दीर्घच ऊ होणार. चौथा नियम दीर्घ ऊ, पहिला पण दीर्घ ऊ आहे दुसरा पण दीर्घ ऊ आहे, दोघांनी मिळून पण काय होणार, दीर्घच ऊ होणार. मित्रांनो संधी करताना ऊ मध्ये संधी करताना उकार दुसरा द्यायचा आहे, कोणता, उकार दुसरा. आणि विग्रह करताना जसं इथे ईची संधी करताना उकार दुसरा देतोय आपण, बरोबर, सॉरी विलांटी दुसरी देतोय, त्याच पद्धतीने ऊचा उकार संधी करताना दुसरा द्यायचा आहे. विग्रह करताना आधी बघून घ्या, जर पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण ऱ्हस्व असेल तर विलांटी पहिली द्या, पहिल्या शब्दातील जर वर्ण दीर्घ असेल तर विलांटी दुसरी द्या, विग्रह करताना म्हणतोय. आणि पण संधी करताना दुसरीच असणार विलांटी. इकडे पण सेम तसंच आहे, उकार मध्ये काय आचा तर नियम तुमच्या लक्षात राहणार, कारण ते सोपं आहे मात्र, बरोबर नाही. इकडे तुम्हाला ऊचा नियम लक्षात ठेवायचा आहे की संधी होताना नेहमी उकार दुसरा असेल, लक्षात आहे. आणि विग्रह करताना काय असणार, जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व आहे तर उकार पहिला द्या, काय, उकार पहिला द्या. आणि जर संधी करताना तर दुसरा असणार आहे. आणि जर विग्रह करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दीर्घ आहे तर उकार काय असणार, पहिल्या शब्दात पण दीर्घच असणार आहे, कारण दीर्घ अधिक ऱ्हस्व दोघं काय होऊ शकतात, दीर्घच होणार. लक्षात आहे का. आता या नियमांवर आधारित जे काही शब्द परीक्षेला वारंवार विचारले जातात ते शब्द आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, पहिला आपण सजातीय किंवा दीर्घत्व स्वरसंधीमध्ये पहिला प्रकार, स्वरसंधीचा पहिला प्रकार बघतोय. त्यानंतर मित्रांनो हे डिटेल बघितल्यानंतर मग आपल्याला आदेश बघायचे. ठीक आहे, काय आदेश, नंतर गुणादेश, काय बघायचंय, गुणादेश, नंतर रुद्यादेश, नंतर यणादेश, आणि त्यानंतर आपल्याला अजून काय बघायचंय तर संप्रसारण आणि अयादी आदेश. तर स्वर संधीमध्ये मित्रांनो एवढे आपल्याला सर्व डिटेल जाणून घ्यायची, कारण यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर आता आपण सजातीय किंवा दीर्घत्व स्वर संधीचे जे 3 नियम पाहिले, आचा नियम, ऱ्हस्व ई दीर्घ ईचा नियम, ऊचा नियम, तर यावरचे जे शब्द असतात वारंवार परीक्षेला विचारले जातात ते डिटेलमध्ये पाहून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर मग आपण आदेश म्हणजे काय, आदेश म्हणजे एका वर्णाच्या जागी दुसऱ्या वर्ण येणे, यालाच आदेश म्हणतात. ठीक आहे, नंतर गुणादेश कोणाला म्हणतात, रुद्यादेश कोणाला म्हणणार, यणादेश कोणाला म्हणणार, संप्रसारण म्हणजे काय, आदी आदेश म्हणजे काय. ठीक आहे ना, या सर्व डिटेलमध्ये आपण गोष्टी बघणार आहेत. तर चला आता आपण स्वर संधीतला जो पहिला प्रकार आहे त्यातले शब्द बघूया. तर बघा मित्रांनो, आता आपण इथे सुरुवातीला आणि चा नियम बघूया. ठीक आहे, मग अधिक काय होणार, आ होणार, म्हणजे हा कोणता आहे, दीर्घत्व किंवा सजातीय किंवा दीर्घादेश संधीचं उदाहरण बघतोय आपण. मग अधिक आचा पहिला शब्द आहे कटाक्ष. मग कटाक्षचा विग्रह होताना कसा होईल, कट अधिक, का होणार, कट अधिक अक्ष नाही म्हणायचं, याला अक्ष होणार. कारण इथे संधी होताना मी तुम्हाला आधीच बोललो की एक मात्रा असणार, बरोबर की नाही. पण विग्रह होताना काय असणार, आपण ऱ्हस्वचा नियम बघतोय, बरोबर की नाही. थोडक्यात अधिक काय होणार, आ होणार आहे. मग कट अधिक अक्ष, मग स्वर संधी म्हणजेच काय होती, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकत्र सांधले जातील त्यावेळेस संधी तयार होते. मग बघा आता ट मध्ये काय, इकडे ट मध्ये ट अधिक अ, अधिक हा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ आहे, बरोबर की नाही. मग अधिक बरोबर काय होणार, आ होणार, म्हणजे शब्द काय तयार होतोय, कटाक्ष. लक्षात आहे. हा जो आ आहे ना, हा या ट मध्ये मिसळणार, पहिल्या शब्दातील जो शेवटचा व्यंजन होता ट, या ट मध्ये हा मिसळणार. मग काय होणार, ट अधिक आ बरोबर काय होईल, मग टा होणार. म्हणून या ठिकाणी कटाक्ष आलेला आहे, लक्षात आहे का, म्हणून कटाक्ष आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे रूपांतर. तर रूपांतरचा विग्रह होताना काय होणार, मी आधी बोललो की अर्थपूर्ण शब्द पाहिजे. ठीक आहे, रूप अधिक अंतर, काय होणार, रूप अधिक अंतर. मग सेम तसंच प मध्ये काय असणार आहे, प मध्ये प अधिक बरोबर की नाही. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय मग अधिक काय होणार, आ होणार. मग हा आ या प मध्ये मिक्स केल्यानंतर, प मध्ये हा मिक्स केल्यानंतर काय होणार, पा. कोणता, तो पिक्चर मध्ये दाखवतो तो पा नाही बरं का, तू हा पा नाही तर तुझ्या आयुष्याचा पाना लागेल. ठीक आहे, आता मग पा होणार इकडे, लक्षात आहे. मग पा म्हणजेच काय होणार, इकडे रूपांतर होणार आहे, लक्षात आहे का. आता दुसरा नियम बघूया आपण, अधिक आचा, दोघांनी मिळून काय होणार, आज होणार आहे. मग शब्द बघ काय, हिमालय. मग हिमालयचा अर्थपूर्ण तुला विग्रह करायचा, हिम अधिक आलय, हिम अधिक आलय. बघ हिम म्हणजे काय, बर्फ, आणि आलय म्हणजे काय ते तुम्हाला सांग. ठीक आहे ना, हिम आलय. आता म मध्ये काय, मग म अधिक अधिक आ, बरोबर की नाही. मग आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, मग आलं का नियम बघ, अधिक आचा. ठीक आहे ना, या दोघांनी मिळून काय तयार होणार, आ होणार. मग हा आ कशात जाणार, या म मध्ये, बरोबर की नाही. मग म अधिक आ काय होणार, मा होणार, लक्षात येत आहे का. म्हणून
हिमालय तयार होतो शब्द, काय हिमालय. त्याच पद्धतीने जनादेश, जनादेशचा काय होणार, जन अधिक आदेश, लक्षात आहे. मग न मध्ये तेच आहे, काय न मध्ये अ असणार, बरोबर की नाही. आणि हा आ, मग अ अधिक आ काय होणार, आ होणार, लक्षात आहे. आणि हा आ कशात मिक्स होणार, मग न मध्ये, मग काय तयार होणार, ना, लक्षात आहे का. त्याच्यानंतर आ अधिक अ चा नियम बघायचा आपल्याला, तिसरा नियम आहे आ अधिक अ चा. मग शब्द काय दिलेला आहे बघ, भाषांतर, कोणता आहे, भाषा अधिक अंतर. अर्थपूर्ण शब्द बाहेर काढायचे आपल्याला, भाषांतर, लक्षात आहे. मग शा मध्ये काय आहे, शा मध्ये, ठीक आहे ना, तर श अधिक आ. आता या श चा विग्रह मी करून दाखवत नाही, ते वर्णमालेत तुम्हाला डिटेल सांगितली, तुम्ही तो व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, ठीक आहे. नंतर हा अनुस्वार आहे, अनुस्वाराचे पण नियम मी तुम्हाला वर्णमालेत डिटेल घेतलेले आहेत, की अनुस्वारचा विग्रह कसा करणार, जोडाक्षर एक प्रकरण मी घेतलेलं आहे, त्या प्रकरणात जाऊन तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आता बघा शा, मग श अधिक आ अधिक अ. मग बघ इकडे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आलाय, आ आलाय, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आलाय, अ आलाय. मग आ अधिक अ बरोबर काय होणार, आ होणार. मग हा आ श मध्ये मिक्स केल्यानंतर, हा श मध्ये आ मिक्स केल्यानंतर काय होणार, शा होणार, ठीक आहे. म्हणून इथे भाषांतर असा शब्द आलाय, काय भाषांतर, ठीक आहे. त्यानंतर विद्यामृत, तर विद्यामृतचा विग्रह कसा होणार, मी इकडे करून दाखवतो बघ, विद्या अधिक अमृत, लक्षात आहे, विद्या अधिक अमृत. मग द्यामध्ये काय आहे, द अधिक य अधिक आ, बरोबर की नाही, अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय अ, मग अ अधिक आ, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ आहे, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ आहे, मग अ अधिक आ काय होणार, आ होणार. मग हा आ कशात मिक्स होतोय, यामध्ये ना, य मध्ये मिक्स होतोय, म्हणजे य अधिक आ बरोबर काय होणार, मग या होणार. म्हणून इथे काय झालेलं आहे, द्या, विद्यामृत, लक्षात आहे का. आता शेवटचा नियम आहे आ अधिक म्हणजे आ अधिक आ बरोबर काय असणार, आच होणार, बरोबर आहे. मग इथे एक शब्द दिलेला बघ, चिंता तूर, मग याचा विग्रह काय होणार, चिंता अधिक अतूर नाही करायचं याला, ठीक आहे, कारण तुम्हाला ऑप्शन मध्ये अतूर हा शब्द असणार आहे, ठीक आहे ना, तर याचा विग्रह चिंता आतूर असणार आहे, लक्षात आहे, चिंता अधिक आतूर. मग तामध्ये काय आहे, त अधिक आ अधिक आ, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, दोघं एकत्र साधल्यानंतर काय तयार होणार, आज तयार होणार. म्हणजेच मग त मध्ये आ टाकल्यानंतर काय तयार होतो, ता, लक्षात आहे की नाही. म्हणून इथे चिंतातूर हा शब्द तयार होतोय. महात्मा, महान आहे आत्मा ज्याचा असा तो, बरोबर की नाही. मग महात्मा मध्ये काय असणार, महा अधिक आत्मा, लक्षात आहे, महा अधिक आत्मा. या हा मध्ये काय, ह अधिक आ, ठीक आहे, अधिक दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्ण काय आ, बरोबर आहे. मग दोघं ठिकाणी आ आले का, बघ मग आपण नियम कोणता बघत होतो, आचा नियम बघतोय. म्हणजे इथे काय असणार, आ अधिक आ बरोबर काय होणार, आ होणार. आणि हा आ या ह व्यंजनात मिसळल्यानंतर काय तयार होणार, हा, लक्षात आहे. म्हणून महात्मा हा शब्द अशा पद्धतीने तयार होतोय. आता मित्रांनो याच्या पुढे आपल्याला ईचे नियम बघायचे, ठीक आहे. तर ईचे नियम काय ते बघू आपण. तर बघा मित्रांनो, आता आपण पुढचा नियम आहे रसवई आणि दीर्घई, ठीक आहे. ईचे नियम आपल्याला बघायचे. मग त्यात पहिला नियम आहे रसवई रसवई. रसवई रसवई काय होणार, दीर्घई होणार, बरोबर की नाही. मग दीर्घई लिहिताना मी तुम्हाला बोललो मागे की संधी होताना काय असणार, विलांटी दुसरी द्यायची, काय संधी असेल तर विलांटी दुसरी देणार, बरोबर आहे. विग्रह होताना संधीमध्ये काय विलांटी दुसरी बघणार, ही गोष्ट लक्षात ठेवा ई मध्ये. आणि विग्रह करताना तर पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण रस्व असेल तर पहिली विलांटी द्या, दीर्घ असेल तर दुसरी विलांटी द्या. ही गोष्ट फार महत्वाची, कारण विद्यार्थी याच्यातच चुका करतात, ठीक आहे ना. मग पहिलं एका दुसरं आहे, पहिलं का दुसरं, मग नियम लक्षात ठेवतात. नियम लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त लक्षात काय ठेवा, पहिलं रस्व आहे तर विग्रह करताना पहिलं जर दीर्घई असेल तर विग्रह करताना दुसरी विलांटी, ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. आता बघा इथे संधी होताना एक शब्द दिलेला आहे कवी इच्छा, काय कवी इच्छा. तर विग्रह, आता बघ इथे आपण रसवईचा नियम पाहतोय ना, मग कवी, मग कवी अधिक इच्छा, लक्षात येत आहे का. मग वी मध्ये काय व अधिक रसवई अधिक रसवई, बरोबर आहे. मग संधी म्हणजे काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई असेल, सॉरी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकमेकांमध्ये मिसळले जातात, ठीक आहे ना, त्यावेळेसच संधी तयार होते, बरोबर की नाही. मग आता बघ इकडे आपण ईचा नियम बघत होतो. मग इथे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण रसवई आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रसवई आहे. मग रसवई रसवई काय होणार, दीर्घई होणार, बरोबर आहे. आणि ही दीर्घई ज्यावेळेस या व व्यंजनात मिसळणार त्यास काय तयार होईल, मग मिसळणार त्यास काय तयार होणार, वी. पण वी कोणती, दीर्घ वी होणार, लक्षात आहे. म्हणून कविच्छा हा शब्द असा तयार होतोय. त्याच पद्धतीने मुनिच्छा कसा होणार, तर बघ मुनी अधिक इच्छा,
ठीक आहे ना, मुनी अधिक इच्छा. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवशील, मुनिच्छा. आपण इच्छा हा शब्द उच्चारताना कसा उच्चारतो? रस्व उच्चारताना इच्छा शॉर्ट मध्ये उच्चारतो की नाही, इच्छा. पण इच्छा असं दीर्घ उच्चारल्यानंतर उच्चार करूनच तुला लक्षात येणार आहे, कारण ऑप्शन मध्ये दीर्घ ईचा उच्चार 100, दीर्घ ई वाला इच्छा 100% असणार आहे. तुला उच्चार पण जमलं पाहिजे, बरोबर की नाही. मग उच्चार स्थानी मी वर्णमालेनंतर घेतलेले ते उच्चार स्थानी तो प्रकरण आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आता पुढे बघ, मग मुनिच्छा. मग नी मध्ये काय, न अधिक रस्वई अधिक रस्वई, बरोबर आहे. मग रस्वई, रस्वई काय होणार, दीर्घई होणार. आणि ही दीर्घई या न व्यंजनात मिसळल्यानंतर, ही दीर्घई न व्यंजनात मिसळल्यानंतर काय तयार होणार, नी, बरोबर की नाही. मुनिच्छा. आता पुढचा दुसरा नियम आहे, रस्वई अधिक दीर्घई बरोबर काय होणार, दीर्घई. आता बघ, रस्वई आहे, मग गिरी अधिक ईश, बरोबर. गिरी अधिक ईश. आता ईशचा अर्थ काय असतो, नवरा किंवा स्वार, बरोबर की नाही. ईश, मग गिरीश, बरोबर की नाही. आता या री मध्ये काय, या री मध्ये र अधिक रस्वई, र अधिक रस्वई अधिक दीर्घई. बघ, मग नियम आला का, रस्वई अधिक दीर्घईचा बरोबर काय होतोय, दीर्घई होते, बरोबर की नाही. मग या र मध्ये, या र व्यंजनामध्ये ज्यावेळेस दीर्घई मिसळली जाणार त्यावेळेस काय होणार, री. पण संधी होताना काय लिहू आपण, संधी करताना साधताना काय लिहितो, ठीक आहे ना, दीर्घ दुसरी विलांटी देतो की नाही, म्हणून इथे री आहे, लक्षात आहे. मग गिरीश. त्याच पद्धतीने कवीश्वर, मग कवी अधिक ईश्वर, लक्षात आहे का, कवी अधिक ईश्वर असं म्हटलं जातं. ईश्वर हे लहान आहे का, नाही, ईश्वर लहान नाही ना, म्हणून तू याचा रस्वमध्ये उच्चार करायचा नाही. ईश्वर, ईश्वर मोठा आहे ना, म्हणून दीर्घ उच्चार करायचा, ईश्वर, लक्षात आहे. मग कवी अधिक ईश्वर. मग या वी मध्ये काय, व अधिक रस्वई अधिक ईश्वरचा दीर्घई. मग ई अधिक, बघ, ई अधिक दीर्घई आलाय, रस्वई अधिक दीर्घई, बरोबर काय होणार, ई होणार, लक्षात आहे. मग ही ई या व व्यंजनात ज्यावेळेस आपण मिसळू त्यावेळेस काय होणार, वी. पण वी कोणती, दीर्घ, म्हणजे संधी होताना काय होणार, दीर्घ दुसरी विलांटी होणार. ठीक आहे. आता तिसरा नियम बघूया, ई अधिक दीर्घई अधिक रस्वई, बरोबर काय होणार, दीर्घई. आता या ठिकाणी रवींद्र, काय, रवींद्र. बघ, मग रवी अधिक इंद्र, रवी अधिक इंद्र असं म्हणतो का, रवी इंद्र असं म्हणतो का, उच्चार करताना लक्षात आलं पाहिजे तुझ्या, रवी इंद्र असं नाही म्हणत ना. उच्चार कसा होणार, रवी अधिक इंद्र. जर तिने अजून प्रेमात हाक मारले तर ती कशी म्हणा, ए रवी इकडे येणार, तुला ऐकू येत नाही का. हा, तर ती इकडे लक्ष देतो आता. ठीक आहे, रवी अधिक इंद्र. मग रवी मध्ये काय, यवी मध्ये काय, तर यवी मध्ये काय, व अधिक दीर्घई अधिक ई. बघ, मग दीर्घई अधिक रस्वई, दीर्घई अधिक रस्वई, बरोबर काय होणार, दीर्घई होणार. मग या हा व व्यंजनात ज्यावेळेस दीर्घई मिसळली जाणार त्यावेळेस काय तयार होते, विलांटी कोणती येणार, दुसरी येणार की नाही, विलांटी दुसरी येणार, म्हणून वी तयार झालेलं. बघ, मग रवींद्र या पद्धतीने या शब्दाची, या शब्दाचा विग्रह असा होणार. ठीक आहे. नंतर महेंद्र. मग आता महेंद्र, ठीक आहे ना, महेश, महिष. आणि याच्यात आहे ना, ज्यावेळेस मी तुम्हाला आदेश शिकवेल तर आदेश मध्ये कसा बदल झालेला आहे, एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण कसा आलेला आहे, तर महिष, महेश, महिंद्र, महेंद्र, याच्यातला जो फरक आहे ना तो लक्षात ठेवशील. तर तू इकडे महिष मध्ये महेश टाकशील, महेंद्र मध्ये महेंद्र करशील. ठीक आहे ना, असे मार्क पोरांचे जात आहे, आणि याला सिली मिस्टेक म्हटलं जातं. ठीक आहे ना, कारण उत्तर परफेक्ट माहित असतं पण कदाचित ते महेंद्र होता का महिंद्र होता याच्यात विसरणार, महेश होता का महिष होता, याच्याने बरोबर मार्क पण पोरांनी गमावले, एक एक मार्कांनी पोरांचे रिझल्ट गेले. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवशील. मी आदेश ज्यावेळेस शिकवेल त्या आदेशमध्ये यनादेश, हृदयादेश, गणादेश, अयादी आदेश, संप्रासरण या ज्या गोष्टी शिकवणार त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट क्लिअर होतील. ठीक आहे. आता महेंद्र बघ, मग काय याचा विग्रह कसा होणार, मही अधिक इंद्र, हो तुझाच इंद्र असं लक्षात घे, मही अधिक इंद्र. ठीक आहे ना. मग ही मध्ये काय, ह अधिक दीर्घई अधिक इंद्रचा रस्वई. मग रस्वई अधिक दीर्घई काय होणार, सॉरी, दीर्घई अधिक रस्वई काय होणार, दीर्घई होणार. मग या ह मध्ये, या ह व्यंजनामध्ये ज्यावेळेस दीर्घई मिसळणार त्यावेळेस काय होणार, ही तयार होणार, काय, ही. ठीक आहे. म्हणून आता महेंद्र तयार झालेला आहे. आता पुढचा शेवटचा नियम आहे, दीर्घई, दीर्घई काय होणार, दीर्घई होणार. आता बघ, मही अधिक ईश. ठीक आहे ना, महिष शब्द दिलेला, मही अधिक ईश. आता ईश हा दीर्घ आहे, बरोबर की नाही, ईश असं म्हणून चालणार की नाही, ईश, बरोबर की नाही, त्यांना मान द्यावं लागणार थोडस, महिष. मग आता यामध्ये ह मध्ये काय, ह अधिक दीर्घई अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय, दीर्घई, म्हणजेच काय, ई अधिक ई, बरोबर काय होणार, दीर्घई होणार. आता बघ, ई अधिक ई आलाय का, दीर्घईचा नियम, दीर्घई अधिक दीर्घई म्हणजेच काय होणार, दीर्घई होणार. आता या ह व्यंजनामध्ये ज्यावेळेस दीर्घई मिसळली जाणार त्यावेळेस संधी होताना काय होणार, ही होणार. पण ही ची विलांटी कोणती, दुसरी लिहायची. कधी, संधी करताना, विग्रह करताना बघशील
जर ऱ्हस्व पहिला असेल तर ऱ्हस्व ते, दीर्घ असेल तर दीर्घ ते. ठीक आहे. त्यानंतर पार्वतीश, मग पार्वती अर्थपूर्ण शब्द बाहेर काढायचे. पार्वती अधिक ईश, बरोबर ना. ईशचा अर्थ काय असतो? नवरा. तर बघ पार्वतीश, मग ती मध्ये काय आहे? ती मध्ये त अधिक दीर्घ ई अधिक ईशचा दीर्घ ई, मग ई अधिक ई काय होणार? दीर्घ ई होणार, बरोबर की नाही. मग त अधिक ई काय होते? ती, बरोबर आहे. म्हणून पार्वतीश असा शब्द आहे. लक्षात येत आहे. आता पुढे ऊचे नियम आपल्याला बघायचे. ऊचे नियम काय? त्यानंतर अजून एक रूचा नियम आहे. मग रू मध्ये काय असणार ते पण आपण पुढे बघू. जसं की हा रू आहे, बरोबर की नाही. रू अधिक रू, मग याला संधी करताना काय लिहिशील? असं डबल रू रू हाणायचं काय एकत्र नाही. तर लक्षात घेशील रूचा नियम कसा होणार? रू अधिक रू, मग याला अशा पद्धतीने डबल रू तयार केला जातो. तर ऊच्या नियमानंतर मी रूचा नियम तुम्हाला समजतील. रूचे 2-3 शब्द आहे, जसं मातृन पितृन वगैरे, तर त्यांचा विग्रह कसा केला जाणार ते मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता तिसरा आपल्याला ऱ्हस्व आणि दीर्घ ऊ यांचा नियम बघायचा आहे. मग त्यात आपण पहिला नियम बघू. ऱ्हस्व अधिक ऱ्हस्व बरोबर काय होणार? दीर्घ ऊ. आता जसं मी विलांटीच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं की उकार लक्षात ठेवणार, सॉरी विलांटी लक्षात ठेवणार, त्याच पद्धतीने इथे उकार लक्षात ठेवायचा. जर पहिला उकार असेल तर काय असणार? ऱ्हस्व ऊ. दुसरा उकार असेल तर काय असणार? दीर्घ ऊ. हे लक्षात ठेवा. पहिला उकार ऱ्हस्व ऊ, दुसरा उकार दीर्घ ऊ. आता बघा इथे पहिला शब्द काय? गुरुपदेश. मग नियम कोणता बघतो आपण? ऱ्हस्व ऊ ऱ्हस्व ऊचा ना. मग याचा विग्रह कसा होणार? दोन अर्थपूर्ण शब्द बाहेर काढायचे. गुरु अधिक उपदेश. ठीक आहे ना. आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या, इथे हा र आलेला आहे ना, तर र ला आहे ना ज्यास असं लिहिलं जाणार आहे त्यास हा पहिला उकार असतो, आणि याच र ला ज्यावेळेस आहे ना तुम्ही असं लिहिणार तर त्यास तो दुसरा उकार असतो. र च्या नियमात जास्त मुलं कन्फ्युज होतात. ठीक आहे ना. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणार की ऱ्हस्व रू लिहिताना दीर्घ रू लिहिताना कसं लिहिणार. ठीक आहे. तर गुरुपदेश. आता या रू मध्ये काय मित्रांनो? या रू मध्ये र अधिक ऱ्हस्व ऊ अधिक दीर्घ ऊ, बरोबर आहे. मग आता ऱ्हस्व ऊ अधिक ऱ्हस्व ऊ काय होणार? दीर्घ ऊ होणार, बरोबर की नाही. मग बघा आता ऱ्हस्व ऊ चा नियम आहे. मग हा दीर्घ ऊ आहे, ज्यास या र व्यंजनात मिसळणार त्यास काय तयार होईल? रू तयार होणार. कोणता? रू तयार होतो, पण तो कोणता? दीर्घ होणार, बरोबर की नाही. दीर्घ होणार, मग दीर्घचा उकार या पद्धतीने लिहावा लागणार आपल्याला. लक्षात आहे. म्हणून गुरुपदेश हा शब्द या पद्धतीने तयार होतो. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे भानुदय. मग भानुदय मध्ये आपण ऱ्हस्व ऊचा नियम बघतोय, बरोबर की नाही. मग भानू, न ला कोणता उकार? पहिला. भानू अधिक उदयला काय? उदय. आता बघ दीर्घ जर उच्चार केला तर उदय असा उच्चार होतोय का? नाही, उदय, बरोबर की नाही. याचा ऱ्हस्व उच्चार होतोय, म्हणून ही गोष्ट लक्षात घेशील. उदय. मग भानू, नू मध्ये काय? न अधिक ऱ्हस्व ऊ, सॉरी ऱ्हस्व ऊ अधिक ऱ्हस्व ऊ, बरोबर काय होणार? दीर्घ ऊ. लक्षात येत आहे का? मग आता या न मध्ये ज्यावेळेस हा दीर्घ ऊ मिसळणार, या न व्यंजनात दीर्घ ऊ मिसळणार, त्यावेळेस काय होणार? उकार दुसरा होऊन जाईल, दीर्घ होणार, बरोबर काय? नू. म्हणून संधी करताना काय होणार? तो भानुदय. बघ इकडे दुसरा उकार दिलेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरा नियम बघायचा आहे ऱ्हस्व ऊ अधिक दीर्घ ऊचा. मग आता एक शब्द येते सिंधुर्मी. कोणता आहे? सिंधुर्मी. बघ मग अर्थपूर्ण शब्दांचा विग्रह करायचा आहे. सिंधू अधिक ऊर्मी. काय? सिंधू अधिक ऊर्मी. सिंधू अधिक ऊर्मी. आता लक्षात आहे, या धू मध्ये काय? ध अधिक ऱ्हस्व ऊ अधिक दीर्घ ऊ, बरोबर आहे. मग ऱ्हस्व ऊ अधिक दीर्घ ऊचा नियम आला का? बघ इकडे. ठीक आहे ना. ऱ्हस्व ऊ अधिक दीर्घ ऊ बरोबर काय होणार? दीर्घ ऊ होतोय, बरोबर की नाही. या ध मध्ये ज्यावेळेस दीर्घ ऊ मिसळला जाणार त्यावेळेस काय होणार? धू होणार. मग धूचा उकार दीर्घ. लक्षात येतं का? म्हणून शब्द तयार होतोय सिंधुर्मी. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊ. तिसरा नियम काय? दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊ, बरोबर काय होतोय? दीर्घ ऊ होतोय. मग बघा आता इकडे वधूत्कर्ष. काय? वधू. आता वधू, तू वधू बनला म्हणजे काय? महान असणार की नाही, मोठा असणार की नाही. हा, म्हणून वधूचा दीर्घ असणार आहे. वधू अधिक उत्कर्ष. काय? वधू अधिक उत्कर्ष. मग या धू मध्ये काय? ध अधिक दीर्घ ऊ अधिक उत्कर्ष पहिला, म्हणजेच काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकत्र साधले जातात त्यावेळेस संधी तयार होते, बरोबर की नाही. तर मग दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊ बरोबर काय होणार? दीर्घ ऊ होणार आहे. लक्षात आहे का? इकडे बघ दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊचा नियम आला का? मग हा दीर्घ ऊ ज्यावेळेस या ध व्यंजनात मिसळला जाणार, ठीक आहे ना, त्यास काय होणार? धू होणार. काय? धू. म्हणून इथे वधूत्कर्ष असा शब्द तयार झालेला आहे, वधूत्कर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर लघुत्तरी. काय? लघुत्तरी. आता बघ लघु, लघु म्हणजे लहान ना. तू वधू झाला म्हणजे महान झाला होता, मोठा झाला होता. आता लघु म्हणजे काय? लहान असणार ना. तर याच्यात दीर्घ येणार. लघु अधिक उत्तरी. तर उत्तरीला काय असणार? ऱ्हस्व असणार आहे. मग घु मध्ये काय? घ अधिक दीर्घ अधिक ऊ. लक्षात येतं की नाही. ऊ अधिक ऊ बरोबर काय होणार? ऊ होणार. मग या घ मध्ये ज्यावेळेस हा दीर्घ ऊ मिसळला जाईल त्यास काय होणार? घु होणार. ठीक आहे ना. पण तो कोणता? दीर्घ होणार. कोणता? दीर्घ. म्हणून इथे लघुत्तरी हा शब्द अशा पद्धतीने तयार होतोय. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा नियम ऊ मधला दीर्घ ऊ अधिक दीर्घ ऊ बरोबर काय होणार? दीर्घ ऊ.
आता बघ इकडे एक शब्द दिलेला भुर्जा, कोणता भुर्जा. मग अर्थपूर्ण शब्द आपल्याला वेगळं करायचे. मग बघ भू अधिक ऊर्जा, लक्षात आहे की नाही, भू अधिक ऊर्जा, काय भू अधिक ऊर्जा. ठीक आहे. मग या भ मध्ये काय, भ अधिक दीर्घ ऊ अधिक ऊर्जाचा दीर्घ ऊ, म्हणजेच ऊ अधिक ऊ बरोबर काय होणार, दीर्घ ऊ होणार आहे. लक्षात आहे का. मग हा दीर्घ ऊ या भ मध्ये ज्यावेळेस मिसळला जाईल, या भ व्यंजनात मिसळला जाईल, तर त्यावेळेस काय होणार, भू होणार. ठीक आहे ना. मग म्हण तू भू. ठीक आहे ना, म्हणजेच भोरचा तयार झालेला आहे. आता शेवटचा एक नियम राहिलेला आहे, तो नियम कोणता आहे, रू रूचा आहे. ठीक आहे, तर तो नियम आपण बघून घेऊया. आता बघा शेवटचा एक नियम आहे स्वर संधी मधला, स्वर संधीतला जो सजाती किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधी मधला एक शेवटचा नियम आहे, कोणता, तर रू अधिक रू. ठीक आहे ना, रू अधिक रू हे दोन स्वर ज्यावेळेस रू हा स्वर एकत्र करणार त्यावेळेस काय तयार होणार, रू. ठीक आहे, हा रू तयार होतोय. आता याचे शब्द मित्रांनो परीक्षेला येतात. ठीक आहे ना, हे शब्द असेच येतात, जसं की पितृण, बरोबर की नाही. याचा विग्रह कसा होणार, पितृ अधिक ऋण, लक्षात येते का, पितृ अधिक ऋण. मग याचा विग्रह कसा होणार, यत्त मध्ये काय, त अधिक रू अधिक हा रू, बरोबर की नाही. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण रू आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू आहे, या दोघांबद्दल काय होणार, रू होणार, काय होणार, रू. ठीक आहे ना, म्हणून शब्द काय तयार होतोय, पितृण, लक्षात आहे. सेम याच पद्धतीने दुसरा एक शब्द अजून विचारला जातो, मातृण, कोणता, मातृण. ठीक आहे ना, तर मातृंचा कसा होणार, मातृ अधिक ऋण, लक्षात आहे, मातृ अधिक ऋण. मग बघा आता या ऋ मध्ये काय, त अधिक रू अधिक रू, बरोबर की नाही. मग दोघांना मिळून काय तयार होणार, रू, लक्षात आहे. मग हा दीर्घ रू त मध्ये मिसळल्यानंतर काय होणार, हा दीर्घ रू हा त मध्ये मिसळल्यानंतर काय होणार, रू होणार, लक्षात आहे का नाही. म्हणून मातृ हा शब्द अशा पद्धतीने. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी आणि स्वर संधी मधला जो सजाती किंवा स्वर संधी ते पाहिलेलं आहे. आता स्वर संधीच्या पार्ट 2 मध्ये आपण आदेश आणि आदेशचे जे प्रकार होते, यनादेश, ऋणादेश, यनादेश, रुद्रादेश आणि गुणादेश, त्यानंतर आयादी आदेश, संप्रसारण, ह्या पार्ट 2 मध्ये आपण क्लिअर करणार आहे. मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.